कार्यात परिसरातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. चेअरमन संजीव पाटील यांनी सर्वोदय शिक्षण संस्थेच्या इमारतीत निवो गोवा अँग्लो इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात करून या भागातील मुलांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली केली आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचे पूजन शुक्रवारी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. निवृत्त शिक्षिका सुगंधा कृष्णाजी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी डायरेक्टर शीतल पाटील, शर्वरी पाटील, आप्पा वांद्रे, बीजे पाटील, नरसिंग पाटील, मारुती पाटील, आप्पा बाचुलकर यांच्यासह पालक आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते. आजपासून कोवाडमध्ये एक नवीन अध्याय चालू होतोय. जसं आम्ही बोललो होतो तसं आम्ही शाळा आता 8 तारीखपासून चालू होते. जी शाळा चालू होण्यासाठी जी मुलांची वाहतूक करायची असते त्या वाहतुकीची आम्ही आजपासून सुरुवात करत आहोत. जी आमची डोअर स्टेप सर्व्हिस असेल, ज्यांना मुलांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना घेऊन येऊ, सेफली घेऊन येऊ. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 180 ॲडमिशन्स आमची झालेली आहेत आणि शाळा चालू होईपर्यंत आम्ही 250चा टप्पा पार करू. आणि हे गाडींचं बोलता थोड्या बाकीच्या पण गोष्टी बोलेन मी, कारण सगळे व्यवहार करेपर्यंत जरा उशीर झाला आम्हाला. त्यामुळे 8 तारीखला शाळा चालू होईल आणि जसं मी पालकांच्या घरी जाऊन घराघरात जाऊन बोलल्यानंतर ज्या काही कमिटमेंट दिलेल्या आहेत की बाबा तुम्हाला शिक्षक सगळे चांगले असतील, थोडे गोव्याचे असतील, थोडे बेळगावचे असतील, हे जातीनिशी आम्ही आणू. पण त्याला जरा इकडे तिकडे मागे पुढे 2-3 दिवस होतील, कारण सगळे थोडे व्यवहार आहेत ते जरा उशिरा झाल्यामुळे होतील. पण जून संपण्यापूर्वी फुल फ्लेश शाळा असेल. जून असं म्हणतच नाही, 25 तारखेपूर्वी फुल फ्लेश सर्व स्टाफ सगळं असेल. जेणेकरून नाही तर तुम्ही काय म्हणाल की तुम्ही सांगितलं तसं नाही आहे, ह्यांचे शिक्षक आले नाहीत. पूर्ण कालसुद्धा आम्ही गोव्याला, काल म्हणजे आज इकडे आहे, काल पूर्ण दिवस गोव्याला आमचे इंटरव्ह्यू चालू होत्या. सिलेक्शन झालेलं आहे. त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने आम्ही आमच्या परीने त्यांचं ट्रेनिंग घेऊ आणि हा प्रोसेस पुढे 15 दिवस चालू राहील. एकान एक शिक्षक तुम्हाला चांगला भेटेल. शाळेतलं परवा थोडे पालक आले होते, त्यांना म्हणजे तुम्ही शाळेची इमारत बघून घ्या. त्यांनी थोडे सजेशन्स दिलेत आम्हाला की हे तुम्ही करून घ्या, कारण आता पालकसुद्धा जग बघतायत मोबाईलवरून आणि त्यांच्या अपेक्षा आहेत की आम्ही आजसुद्धा आम्ही पुण्याला जाऊ शकतो, पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आम्ही जात नाही आहोत. त्यामुळे आम्हाला पुण्या मुंबईसारखी किंवा बेंगलोरसारखी शाळा इकडे येते आणि आम्ही पूर्णपणे त्याप्रमाणे शाळा देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही 100% तशी शाळा देणार. शिक्षण आम्ही चांगलं देणार. शिक्षणात कुठेही कमी नाही पडणार. दुसरी गोष्ट आम्ही पालकांना सांगितलेलं की वरच्यावर तुम्ही शाळेमध्ये या. आमच्या 3 PTA मीटिंग्स होतील. पहिली मीटिंग ही जूनमध्ये होईल. ज्या जूनमध्ये आमचे टीचर सगळे उभे राहणार, आपल्याला इंट्रोड्यूस करणार आणि ते सांगणार की आपला विषय कुठला आहे, कुठल्या वर्गाला शिकवणार, आमची पद्धत काय शिकवायची आणि तुम्हाला आमच्याकडून काय हवं आहे. ही पहिली मीटिंग पालकांची एकत्र होणार आमच्या 3 मीटिंग्स होणार. आणि जेणेकरून आम्ही पालकांना का बोलवतो, आमचं जर बरोबर असेल तर आमचे पाठ थोपटा तुम्ही, आम्ही जर चुकत असेल तर कान आमच्या पकडायला तुम्ही मागे पुढे बघू नका, कारण मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही पालकच नाही, इव्हन कोवाडमधले सुशिक्षित व्यक्ती किंवा जबाबदार व्यक्ती त्यांनी कधीही यावं, कधी येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. दरवाजे सदाच ओपन असतील, कारण शाळा आम्ही नाही चालवत, आम्ही सगळ्यांनी मिळून शाळा चालवली पाहिजेत. आणि आज या छोटेखानी कार्यक्रमाला जास्ती कोणाला इन्व्हिटेशन नव्हतं, कारण वेळच नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. पत्रकार बंधूंचे मी फार आभारी आहे की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे की शाळेसाठी जी मदत लागेल ती आम्ही तुम्हाला करू. पण एक गोष्ट मी अनेकदा सांगितलं, अनेकदा पत्रकार परिषदेत बोललो होतो मी की त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मदत करू, पण चुकलात तर सोडणार नाही आम्हाला सांगितलं त्यांनी. पण त्यांनाही मी रिक्वेस्ट करतो, सोडण्यापूर्वी आम्हाला एकदा तुम्ही हिंट द्या की आम्ही कुठे चुकतोय ते, जेणेकरून आम्ही सुधरू. आणि सगळ्यांना ह्या किनी करियात भाग किंवा ज्या शाळेच्या अवतीभोवती जे आमचे 20-30 किलोमीटर गाव आहेत त्यांनाही मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या मुलांना सेफली इकडे पाठवा. आज कोवाडमध्ये राहून लोक बाकीच्या शहरांची नावं घेतात, ती शाळा अशी आहे, ती शाळा तशी आहे. त्या लोकांनी आमची काय नावं घेऊन येत. या लेवलची आम्ही शाळा तयार करणार आहोत. तुमच्या मदतीला आम्ही आवाहन करतो की आम्हाला तुम्ही मदत करा. शाळा आम्ही सगळेजण मिळून चांगली घडवूया, कोवाडचं नाव वरपर्यंत नेऊया. एवढं सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. इंग्रजी शिक्षणाची संधी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान निवो गोवा अँग्लो इंग्लिश मीडियम स्कूल लवकरच सुरू होणार असून किनी करियात व परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊन या नव्या शैक्षणिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.